पुण्यामध्ये GBSचे खूप पेशंट सापडले, गलन-बरी सिंड्रोम काय आहे हे? गियाबारी सिंड्रोम इनफॅक्ट आम्ही विद्यार्थ्यांना शिकवताना त्याच्यात अजून एक नाव आहे गियाबारी लँड्री सिंड्रोम. तर हे रुग्ण आपल्याकडे रेग्युलरली आढळतात. म्हणजे तुम्ही कुठल्याही वर्षात कुठल्याही महिन्यात विचारलं तर एखाद दुसरा पेशंट आमच्या लहान मुलांच्या विभागात किंवा मोठ्यांच्या विभागात असू शकतो. पण अचानक 60च्या वरती रुग्ण असणं आणि ते पण एकाच भागात राहणारे, हे थोडं काळजीचं कारण होऊ शकतं की अचानक हे रुग्ण का वाढलेत. गियाबारी सिंड्रोमने नेमकं काय होतं? गियाबारी सिंड्रोमची लक्षणं कशी आहेत सांगते. हे वीकनेस करतं, म्हणजे मसल पॅरालिसिस करतं आणि हे खालून वर सुरू होतं. म्हणजे आधी तुमचे पायाच्या बोटांपासून जे पॅरालिसिस सुरू होतं ते हळूहळू वर चालतं. पायाचे मसल्स, पोटाचे मसल्स आणि नंतर छातीचे मसल्स असं होतं. आणि हा आजार आम्ही ज्याला सेल्फ लिमिटिंग म्हणतो ना, त्या प्रकारचं आहे. म्हणजे हे जे वीकनेस आहे, हे जे पॅरालिसिस आहे, हे कायम राहत नाही. हे काही दिवस वाढत राहतं. जनरली 3 ते 7 दिवस हे वाढत राहतं. म्हणजे आज पायाचं येईल, एकदम माणूस चालणारच नाही, पडेल, लहान मूल असेल तर. मग हळूहळू ते वर जाईल आणि मग ते छातीपर्यंत जाईल आणि 6-7 दिवस ते तसंच राहतं आणि त्याच्यानंतर ते पुन्हा ओसरतं आणि जसं वर चढलं आहे तसंच ओसरतं. म्हणजे आधी वरचे मसल्सचं पॅरालिसिस निघून जातं, मग पोटाचे, पाठीचे आणि मग पायाचे आणि मग पेशंट बरा होतो. आणि सहसा हाच रस्ता आहे गियाबारीचा. मला घाबरून आणि फार रेअर केसेसमध्ये काही वेगळ्या गोष्टी घडतात, पण कॉमनली हेच असतं. काही पेशंट सुदैवी असतात की त्यांचं पायापुरतंच येतं पॅरालिसिस आणि ओसरू लागतं. एकदा ओसरलं की आपल्याला कळतं की हे आता बरं व्हायच्या मार्गावर आहे, आता काय पुन्हा धोका नाही आहे. तर ह्याच्यात धोका कुठे आहे? ह्याच्यात आता 10 दिवस जर चालता नाही आलं, बेडमध्ये पेशंट पडून राहिला तर थोडं गैरसोयीचं होईल, पण त्या जीवाला धोका नाही आहे. तर जीवाला धोका कुठे आला? जेव्हा हे वीकनेस आहे हे छातीच्या मसल्सपर्यंत जातं आणि छातीचे मसल्स पॅरलाइज होणं म्हणजे तुम्ही श्वासच घेऊ शकत नाही. मग श्वास 7 आणि 8 दिवसाचा प्रश्न आलाच कुठे, 7 आणि 8 मिनटाचा पण नाही येतो. एखादा मिनिट पण माणूस श्वास न घेता राहू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग तिकडे प्रॉब्लेम्स होतात की हे जे आम्ही पेशंट्स का ॲडमिट करतो, हे अगदी पायाचं असेल तरी, की आम्हाला बघायचं असतं की हे पॅरालिसिस कसं कसं वर चढतं आहे आणि एकदा खाली उतरायला लागलं की पेशंट जर चालू शकला तर तो घरीही जाऊ शकतो. बिकॉज आता कळलं आहे की धोका टळला. पण जोपर्यंत ते वाढतं आहे तोपर्यंत धोका आहे. आणि मग ते छातीचं पॅरालिसिस आलं की मग पेशंटला व्हेंटिलेटरशिवाय पर्याय नाही, कारण का तो श्वास कसा घेणार. त्याच्या फुफ्फुसात काही चुकलं नसतं, पण जे मसल्स, स्नायूंना जे नर्व्स मेसेज देतात की श्वास घ्यायचा आहे, छाती फुलवायची आहे, हा निघून जातो, श्वास घेणंच होत नाही. त्यामुळे मग व्हेंटिलेटर हा एकमेव पर्याय राहतो त्या स्टेजपर्यंत पेशंट गेला तर. अजून एक प्रश्न याच्यातून निर्माण होतो. तुम्ही म्हणालात की एवढा म्हणजे धोकादायक नाही आहे, पण मग धोका कोणाला जास्त आहे? म्हणजे वयस्कर व्यक्तींना, महिलांना, मुलांना? कारण की आत्ता जो पेशंट गेला आहे अजून कन्फर्म नाही आहे, कारण त्याच्या अजून तपासण्या होत आहेत की तो 40 वर्षांचा होता आणि त्याचा मृत्यू झाला. त्याला पुण्यात झाला गुलनबरी, तो गावी सोलापूरला गेला आणि तिथं त्याचा मृत्यू झाला आहे. तर असं म्हटलं जाते की तो त्याच्यामुळे झाला असावा, अजून कन्फर्म नाही. पण मग